जरा फोन द्या ना. जी. ते अडकून पडले मी. फक्त निरोप द्यायला आले होते. काय रे? ते ज्यूस द्या आलतो. ठेव तिथे. खरंच पडल्या त्या? हा कुठं काय म्हटलंय? अगं रमे, काय झालं? चेहऱ्यावर 3 तेरा का वाजले? कोणी काही बोललंय का? खरं सांग, तू काय केलं नाही ना बाई? अगं नाही ग मंजू, कुठे काय झालंय? समजा ठीक आहे. बरं चल, स्वयंपाकाचं काय करायचंय? उसळ बनवायची ना? पण मी आता भाजी चिरते की. आपलं काल ठरलं होतं ना, म्हणून मी आल्याला भाजी चिरायला घेतली बघ. अरे हो, भाजी करायची ठरली होती. बरं ठीक आहे, तू भाजी चिर, मी चपात्या करते. परत कुठे आहे? अगं ती काय नेहमीच्याच ठिकाणी. रमे, तब्येत बरी आहे ना तुझी? अगं हो. मंजू, जरा भान ठेवून काम करीत जा. आपण कोण आहेत, कसं वागलं पाहिजे याचं जरा भान ठेवा. हरिभाऊ, कोड्यात काय बोलताय? काय झालं? जेव्हा हिला पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हाच वाटलं हे असंच काहीतरी प्रकरण असणार. हरिभाऊ, काय बोलताय तुम्ही? आणि हे प्रकरण काय म्हणायचं काय तुम्हाला? आपण आपल्या अवकातीतच राहायचं. काय ना, अळी किती बी आणली ना, तिचा शेष नाग होत नाही. तेव्हा आपण आपल्या अवकातीतच राहायचं. आणि हे समजा जर का मालकांना कळलं ना, तर गोळ्या घालतील तुला. जिवंत जाळतील तुला, जिवंत. रमे, नको लक्ष देऊ ग. रावसाहेबांनी पुन्हा कामावर ठेवलंय ना, म्हणून शेफ फारलाय जास्त. नको काळजी करू. पेट्या नकोय मला. ऐका आता, माझ्या जरा खाण्यावर का करतोय तू? अरे काल रात्री पण काही खाल्लं नाही तू. घे. आई तुला सांगितलं ना मला नकोय म्हणून. आता बरोबर का तुला लहान पोरासारखं? हा? काय ग? अगं काय चाललंय? हा? अगं अक्कल शून्य आहे तू. तुला काय अक्कल आहे का? गरम पोह्याची किंमत आहे का त्याला? मला भूक लागली, मी खाते. दे, खायलाच आली असेल ती. आता तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का मला? हा. आई जरा चहा करायला घे ग. मजा आहे बाबा तुझी. सुमे, आधीच डोकं खराब आहे माझं. माझ्या नादी नको लागू. हा
आईला अजून एक प्लेट पोहे दे करून खायला आणि हक्कल घरात ना घपरे जरा. फुकट खाऊ. अगं बोलणारच आहे तो, बोलू दे त्याला. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत. नाही तू तर असं बोलते जसं काय तू कामाचे डोंगर पालथे घालून आली का. पिंट्या, ए पिंट, अक्कल आहे का नाही का तुला? का सारखी वस 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 चाललेली असते तुझी? ते पुरग न खाता पिता गेलं ना आता. ए, चप. आपण आपल्या अवकातीतच राहायचं. आहे ना, अळी किती बी ताणली ना तिचा शेष नाग होत नाही. हं? आणि हे समजा जर का मालकांना कळलं ना तर गोळ्या घालतील तुला. जिवंत जाळतील तुला, जिवंत. रमा, हा माझ्या शर्टला इस्त्री करून देता का? छोटे मालक, मी आज चपात्या करते. अहो पण मी नाही करू शकणार इस्त्री. मंजू, हा तू छोट्या मालकांच्या शर्टाला इस्त्री करून देशील का? वय त्या छोटे मालक, म्या नको, राहू द्या. मी बघतो काय ते. आता छोट्या मालकांना काय झालं ग? रमे, आता तुला काय झालं? अगं नको काही विचारू आता मंजू. तू कणिक मळून घेशील ना? वय फोन आला. हॅलो. हॅलो अंकुश भाऊ. कोण कोण बोलतंय? आबासाहेब. हॅलो. आबासाहेब नमस्कार. कोण बोलतंय? म्या हरी बोलतोय. अंकुश भाऊ आहेत का? घरात नाही आहेत ते, बाहेर गेलेत काही दिवसासाठी योग शांती केंद्रात. अरे देवा. आता तुम्हाला काय झालं देव आठवाया? म्हणजे आबासाहेब अंकुश भाऊंकडून हप्ता घ्यायचा होता म्हणून फोन केला होता. हप्ता? कसला हप्ता? आबासाहेब काय ना, म्या रावसाहेबांच्या घरातल्या गोष्टी म्हणजे आतल्या गोष्टी अंकुश भाऊंना येळची सांगत असतोय. हा, आणि त्याच्याच बदली मला अंकुश भाऊ पैक देतात. आबासाहेब आज बी एक जबरदस्त गोष्ट सांगायची आहे त्यांना. आबासाहेब जी दोघं बी पावसात काय भिजत्यात, डब काय पोचिवत्यात. अहो चुपचाप तिकडं त्यांच्या खोलीत लपका झपकी काय करतात म्हणजे तुम्हाला सांगतो ते सैराटचे परशान आरतीच. हा, अशाच खबरी देत जा आणि बक्षीस पण देत जा. जी मालक.
रमा रमा जी छोटे मालक. तू रमा आहेस का? नाही जी तुम्ही आवाज दिला, मला वाटलं काय काम आहे म्हणून आलो मी. मी रमा हाक मारली होती. जा त्यांना पाठवून दे जा. अहो पर रमा तर कवाच गेली घरला. अरे आत्ता तर होत्या ना त्या. नाही थोडा वेळच झाला तिला जाऊन. मला भेटली तेव्हा म्हणली काहीतरी तिचं काम आहे, बाई साहेबांना सांगून निघाली ती म्हणून. पर छोटे मालक हवं खोलीत एवढा पसारा कसा काय झालाय? नाही म्हणजे प्रवाशीन तर व्यवस्थित होती ना का? आपोआप झाला पसारा. तुला काय करायचं? नाश्ता चौकशा बंद कर आणि जा काम कर जा. हा आई बोल, कशी आहेस? मी बरी आहे. बरं ऐक, मी रावसाहेबांबरोबर दिल्लीलाच आहे. मीटिंग होती म्हणून बोलवून घेतले त्यांनी मला. अरे वा. जा जा जा. तू उद्या परवा घरीच आहेस ना? हो घरीच आहे ग. बरं मग घरीच राहा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी? काय सरप्राईज आहे? अरे सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज राहणार आहे का? उद्यापर्यंत वाट बघ, कळेल तुला. ठीक आहे. बरं, आणि तेजीला फोन करतेस मी, पण तूही काळजी घे, तिची आणि तुझी सुद्धा. हो घेतो काळजी. चल नीट राहा. बाय. बाय. मी किती ठरवते छोट्या मालकांचा विचार करायचा नाही म्हणून, पण डोक्यात कुठली तरी एक गोष्ट येते आणि त्या गोष्टीचा धागा छोट्या मालकांपर्यंत जाऊन पोचतोच. मी ठरवते त्यांच्यापासून दूर राहायचं, तर काहीतरी कारणामुळे आम्ही समोरासमोर येतोच. छोटे मालक, अहो काय करताय? सोडा ओढणी. अहो कोणी बघे, तुम्ही सोडा. ओढणी सोडा छोटे मालक. अहो तुम्ही ऐकणारच नाही आता. सोडा, कोणी बघेल. अहो छोटे मालक सोडा तुम्ही. रमे हा काय ग, ती ओढणी सोडवायची सोडून अशी ओढत का बसली? अरे नाही पिंट्या दादा, मला वाटलं तिशी ओढली ना तर निघेल म्हणून. वाड्यावर सगळे बरे आहेत ना? म्हणजे ते रावसाहेब, ताईसाहेब, बाईसाहेब आणि कोणते, हा प्रताप, बरे आहेत ना सगळे? वाय बरे, समजे बरे. तुझी तब्येत बरी आहे का? हो, माझ्या तब्येतीला काय झाले? नाही म्हणजे एवढा पाऊस पडतोय, तुझ्या हातात छत्री आहे, तर ती उघडायची सोडून तशीच चालत चालली आहे तू. अरे ते इसरलेच बघ, छत्री आहे म्हणून लक्षातच आलं नाही. नाही मलाच आपलं उगाच वाटलं की तू हरवल्यासारखी कुठल्या तरी कोणाच्या तरी विचारात चालले. नाही असं कुठं पिंट्या दादा. अरे ते म्हणजे घराचाच विचार होता ना, की आता घरी जाऊन काय बनवायचं, मग कुठली भाजी, मग कुठली काम वगैरे वगैरे, आपलं तेच. आणि तुला आता इथं कोणी छोट्या मालकांनी सोडलं का? हा हा छोट्या मालकांनी? छोट्या मालकांनी नाही नाही, ते कशाला येते ना सोडायला. बरं चल मी निघते. रमे, ए रमे, अगं रमे थांब, मी काय विचारतोय. सुमे गेल्या जन्मी तर राग काढते काय ग शेंगांवर? काय बाबा, एक पडते एक खातेस. जरा सावकाश खा. खा काय खा, आखी टोपली खायची. या. घे ग. पुरं झालं खाणं तुझं.
अगं शेंगा इतक्या छान उकडल्या गेल्या ना मीठ अगदी आतपर्यंत मुरलंय बघ. आता पोट भरलंय पण काही मन भरत नाही बघ. जाऊ दे आता काय मनाला आवर घालावं लागल. जाऊ दे बाई मी निघते. मनाला आवर घालायच्या अगोदर ते सगळं आवर. हा नाही म्हणजे आवरतच होते मी. हा आवरते ना सगळं जरा. अगं तुम्ही अगं काय होते. बस बस खाली बस. बस खाली बस. काय ग काय होते. ए काय नाही काम सांगितल्यावर चक्रा येतात तिला. थांबव जरा चक्कर आली तिला. उघड डोळे उघड. डोळे इकडे इकडे बघ. इकडे बघ. तरी होतंय का डोळ्यासमोर काळू का बाबा काय वाढून ठेवलं बाबा डोळ्यासमोर. ए सुमे डोळे उघड. पाणी आण कसं बरं वाटतंय का ग. अगं नीट डोळे उघड. डॉक्टरकडे जायचं का. घे पाणी पी. पाणी पी. एक पाणी पी. हळू हळू हळू. बरं वाटतंय का. बरं वाटतंय का. अहो डॉक्टरकडे न्यायचं का. डॉक्टरकडे न्यायचं का तिला. तू बरोबर म्हणतेस मामी. घेऊन जाऊया तिला डॉक्टरांकडे. काय झालं ते तरी कळेल ना. ए नाही नको ग बाई. त्या डॉक्टरांकडे नेलं की आधी इंजेक्शन देतात आणि मग म्हणतात की काय झालंय. नाही नको बाई डॉक्टरकडे नको बाई. काय नाही शेंगदाणा जास्त खाल्ले ना म्हणून पित्त झाले तुला. कशाला खाली एवढे. पण खरं जाऊ दे एक काय न घे सापडले. का थोडे पडले ते पण खा जाणे आता. हा बाबा गप्प बसा ना. इथं त्रास होतोय एकतर. हॅलो बोला ना. कितना तरसाओगे डिअर. केव्हापासून व्हिडिओ कॉल करते ते पण किती दिवसानंतर. नाही मी गाडी चालवत होतो म्हणून. सो हाऊ आर यू. छान मस्त. मी तिथे नसताना पण छान मस्त आहेस तू. कळलं मला. कॉन्शियस झालास ना. बोला ना काय काम होतं. काम म्हणजे एक मिनिट प्रताप. फोन थोडस मागे कर. ओ माय गॉड. काय झालं. आय एम व्हेरी हॅपी. यू लुकिंग हँडसम. भारी दिसतोयस तू. मला माहिती होतं माझी चॉईस तुला आवडेल आणि हा शर्ट तुला सूट होईल. आपण भेटू तेव्हा हाच शर्ट घालशील ना. बघू. ऐका ना खरंच काही काम आहे का. म्हणजे नाही म्हणजे काही काम नसेल तर आपण नंतर बोलूया. एवढं बोलला तेच खूप झालं. मी तुला फोन केला होता ह्यासाठी. मला एक सरप्राईज द्यायचं होतं तुला. सरप्राईज माझ्यासाठी. काय. हॅव पेशन्स माय डिअर. हॅव पेशन्स. कळेलच तुला. तोपर्यंत सस्पेन्सच राहून दे. बाय. बाय. माती खाल्ली मी. ह्या सगळ्या गोंधळात मला जो शर्ट घालायचा नव्हता नेमका तोच शर्ट घातला मी. हा शर्ट माझ्या चॉईसचा आहे. खूपच तुला आवडेल. तुझं काय काम आहे आता. सारखी लुडबुड चालू आहे तुझी. तुला दिसत नाही आम्ही बोलतोय ते.